5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। जेडपी निवडणुकीतही भाजप पहिला क्रमांक राखणार। ग्रामीण भागात पक्षाचा पाया भक्कम करण्याचा भाजपचा प्रयत्न। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रमाणे जेडपीतही भाजपचं वर्चस्व राहणार। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी निवडणूक रणधुमाळी। सांगलीमध्ये 61 जेडपी जागांसाठी 211 उमेदवार तर 122 पंचायत समिती गणासाठी 327 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान। सिंधुदुर्गात मतदानाची प्रक्रिया सुरू। कराडच्या चचेगाव येथे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड। ईव्हीएममुळे मतदानाला उशीर तर बूथ क्रमांक 78 वरील मशीन बंद। बारामतीमध्ये 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। निवडणुकीसाठी 40 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी। पोलीस यंत्रणा आणि गृहरक्षक दलाचे जवान मतदान केंद्रावर तैनात। संतोष देशमुख हत्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज 24वी सुनावणी। सुनावणीच्या दरम्यान ॲडव्होकेट उज्ज्वल निकम उपस्थित राहणार। मुंबईच्या महापौर पदासाठी आज अर्ज दाखल प्रक्रिया। संख्याबळानुसार भाजपचाच महापौर बसण्याची शक्यता। वर्धा पोलिसांची विशेष शोध मोहीम। 25 मनोविकलांग व्यक्तींना उपचारासाठी केलं दाखल। जिल्हाभर 11 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत संयुक्त कारवाई। वर्ध्यामध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि जलजीवन मिशनच्या अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन। 4 महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्यानं कर्मचाऱ्यांचं आंदोलन। गोवंडीच्या झोपडपट्टीतील प्रसाधनगृहांची दयनीय अवस्था। स्वच्छतेशी संबंधित सुविधा हा मूलभूत मानवाधिकार। मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पालिका अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले। अंबरनाथ जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या अंतराळामध्ये भरारी। जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी नासाच्या चंद्रयान मोहिमेचा भाग होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।